राम राम मित्रांनो, आपण आलो आहे हनुमानजीच्या मंदिरात. हे मंदिर आर्वी शहर तलाव रोडावर आहे, जंगलामध्ये. हे पहा, हिरवगार हे झाडं वगैरे पहा, किती निसर्ग, किती हिरवगार आहे. हे पुरं तलाव आहे, जंगलाच्या वरता टेकडीवर मंदिर आहे हनुमानजीचं. खूप प्रसिद्ध आहे, चमत्कारी पण आहे मित्रांनो. आपण दर्शनाला आलो आहे इथं हनुमानजीच्या. हे पहा, तलाव पहा, हे हिरवेगार झाडं, हे पाणी खूप छान दिसून आलं. हे पहा मित्रांनो, जवळून दाखवतो अजून. ते विहिऱ्या म्हणतात. हे तलाव मोठं आहे, जंगलाचं पाणी आहे मित्रांनो पुरं. हे पुरं आर्वी शहरात पिण्यासाठी जाते पाणी. हे जंगल पहा मित्रांनो. हे पहा, हे बाण वगैरे. हे हनुमानजीचं मंदिर आहे, टेकड्यावर आहे मित्रांनो वर. हनुमानजी खूप मोठा आहे इथं. खूप वर्षापूर्वी इथं छोटासा हनुमानजी होते, खूप मोठा झाला आहे मित्रांनो आता. हे बघा बाण पहा मित्रांनो. हे आहे अंदर मंदिर. हे गजानन महाराजचा फोटो. आपण गेट खोलू मित्रांनो आणि अंदर जाऊ. चला, तुम्हाला दर्शन करवतो आणि मी पण दर्शन करतो. लाईक आणि सबस्क्राईब करजा मित्रांनो. हे पहा, हे आहे बजरंगबली. पहा मित्रांनो, किती मोठी मूर्ती आहे, उभी आहे मित्रांनो पुरे. या बजरंगबली अंदर अजून देऊळ आहे, पिंड वगैरे अंदर आहे मित्रांनो. आपण आता अंदर जाऊ, पूजा वगैरे करायची आहे याच्या अंदरमध्ये. आता नाही, हनुमानजी पहा मित्रांनो उभेच आहे पुरे. हे पहिल्याच मंदिरामध्ये आहे मित्रांनो. आणि याच्या अंदर एक मोठं जात मंदिर आहे मित्रांनो, खालतं जमीन. इथे पहा अंदर पिंड वगैरे पण आहे, अंदर पिंड आहे मित्रांनो अंदर. हे दुर्गादेवी आणि शंकरीचा फोटो. हे पहा मित्रांनो, पिंड पहा. हे जमिनीच्या अंदर आहे मित्रांनो, वरतं टेकड्यावर आहे मंदिर. हे पिंड पहा, गणपती महाराज. हे बघा मित्रांनो, हे अंदर आहे, जमिनीच्या अंदर आहे मित्रांनो हे मंदिर वरचं. हे आहे आर्वी शहरामध्ये. हे वर्धा जिल्हा येते. मी आर्वी शहरात राहतो मित्रांनो. मंदिर असं खूप छान मंदिर आहे मित्रांनो. हे इथं आल्याच्यानंतर असं खूप बसूशा वाटतं मित्रांनो. आम्हाला 1 घंटा झाला मित्रांनो इथं आलो आहे. तर तुम्ही पण दर्शन करा मित्रांनो. आपण पूजा करायची आहे इथं आता. तेव्हा मित्रांनो, ज्योत लागलेली आहे. आता इथचे जे पंडित आहे ते बाहेर गेले आहे मित्रांनो. आता इथं मी आणि मामा आहे, अजून बाहेर आहे म्हणून लोक पण ते तिकडे आहे. शंकरजीची मूर्ती मित्रांनो आणि गणपतीची मूर्ती. हे पहा, आपण पूजा करू मित्रांनो. चला, मी सामान घेऊन येतो, मामाकडे ठेवलेलं आहे पूजाचं. हे मामा आहे इथं. हे पहा, चला मित्रांनो, आता हनुमानजी आपण पूजा करू. माझी यूट्यूब फॅमिली लाईक आणि सबस्क्राईब करजा मित्रांनो. कसा वाटला ब्लॉग लाईक करून सांगा मित्रांनो, कमेंट करजा. असे छान छान ब्लॉग बनवत राहतो मित्रांनो मी. लाईक आणि शेअर करजा मित्रांनो. हे बघा बजरंगबली किती मोठी आहे. हे 10 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो बजरंगबलीची. आम्ही जेव्हा छोटं होतो तर मग मित्रांनो ही मूर्ती लहान होती, आता खूप मोठी झाली. बहुत दिवसात आलो मी तर. हे पहा मित्रांनो, आपण पूजा करू मित्रांनो सगळेजण. चला, तुम्ही पण दर्शन करून घ्या मित्रांनो. आला घाम येऊन गेला मित्रांनो पुरा. गाडी खालतच लावली मित्रांनो आम्ही. वर पैदल आलं. ऊन तपून आली जास्त मित्रांनो. आता पाणी बंद झालं त्याच्यामुळे आता हे सामान घेतो, पूजा वगैरे करू. हे माझे मामा आहे. ते चेहराच नाही दाखवत मित्रांनो. त्याला चेहरा दाखवा पण या अगरबत्ती पुढं घेतला तेही ना. आता त्याला म्हटलं पूजा करून घ्या तुम्ही.
तुम्ही मामा म्हणते तुम्ही करून घ्या म्हणते पूजा पहिल्यांदी, नंतर मी करतो म्हणे. नंतर ठीक आहे बा, मी करून घेतो पूजा. मग मामाकडे मी कॅमेरा देऊन देतो आणि पूजा करायला मी आता आतमध्ये जातो. मामाकडे कॅमेरा देतो आता. बजरंगबलीला आपण सेंदूर वगैरे लावू. तर मित्रांनो सेंदूर गिंदूर आणलं. इथून मित्रांनो तेलामाच्या मंदिरात जाणार आहे आम्ही. तिकडे खूप जंगलच्या अंदर आहे मित्रांनो. मी हा ब्लॉग टाकलेला आहे, पाहून घेजा मित्रांनो. खूप छान ब्लॉग आहे मित्रांनो. तेलामाय आहे ते. चला मित्रांनो आता मी पूजा करतो. तुम्ही पण दर्शन करा मित्रांनो. लाईक आणि सबस्क्राईब करत जा मित्रांनो. असेच खूप छान छान व्हिडिओ आणत राहतो मित्रांनो. नंतर आता याच्यानंतर सालबड्डीला जाऊ मित्रांनो आपण. तुम्हाला सालबड्डीचे पण दर्शन करून देईन. आता मी सेंदूर भिजवतो आहे मित्रांनो. हनुमान दिलेला लावतो आणि पूजा करू आपण. यूट्यूब फॅमिली लाईक आणि सबस्क्राईब करता मित्रांनो. आता मी हनुमानजीला मंदिर सेंदूर लावतो. काही बोलण्यात मिस्टेक कोणती मित्रांनो माफ करता. सेंदूर लावता मित्रांनो आता मी हनुमानजीला. कसा लागला ब्लॉग मित्रांनो तुम्हाला. लाईक आणि सबस्क्राईब करता मित्रांनो आणि कमेंट करून सांगा मित्रांनो या ब्लॉग कसा लागला तुम्हाला. वरचं फक्त हातापत्रच हात जाते मित्रांनो, त्याच्यावर हातच नाही जात. मामाचा हात पुरते वर, पण मामा म्हणे तुम्ही पूजा करून घ्या, त्यामुळे मीच करून आलो मित्रांनो. तुम्ही तोपर्यंत बजरंगबलीचे दर्शन करा मित्रांनो. मी अगरबत्ती वगैरे लावतो आता जातो आतमध्ये. इथं अगरबत्ती लावून घेतो आणि आतमध्ये जातो मित्रांनो. आपण पिंडाकडे अगरबत्ती वगैरे लावतो, दर्शन करून मग बाहेरचा तुम्हाला नजारा दाखवतो मित्रांनो. मी बाहेर खूप हिरवं वातावरण आहे मित्रांनो. पासून जंगलच्या मधामध्ये आहे, टेकड्यावर. आता मी अगरबत्ती वगैरे लावतो मित्रांनो. तुम्हाला एक साईड दाखवली मित्रांनो, एक साईड अजून दाखवायचं मित्रांनो. इकडे बाजूची साईड दाखवली. खूप हिरवगार असं जंगल, छान छान असे मोठेसे झाडं आहे मित्रांनो. इथं बहुत सारे झाडं आहे. अंदर तिकडं पण अंदर एक हनुमानजी मंदिर आहे मित्रांनो. छोटंसं थेलंही अंदर आहे मित्रांनो. जंगल पुरं डायट झालं ना, त्याच्यामुळे तिकडे आता अंदर झाले भीती वाटते मित्रांनो. लयच अंदर आहे. सोबती कोणी मिळालं तर त्याच्या संग आता आम्ही तेलामाच्या दर्शनाला जाणार आहे आज. तिथं जर गेलं तर ब्लॉग बनवून मित्रांनो. पाहून नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझे आले. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो. काही बोलण्यात चूक झाली तर मित्रांनो माफ करता. पहा आता बाहेर ओममध्ये अगरबत्तीवर लावतो. इथं बाण आहे बाहेर मोठा, तिथं लावतो. मग हे पहा मित्रांनो, आता बाहेरचा नजारा पहा मित्रांनो. इकडं पण एक मंदिर आहे, तिथं अगरबत्ती लावून देतो मित्रांनो. आता आपण चाललो बाहेर आलो आहे. इथे छोटंसं मंदिर आहे मित्रांनो. हे पहा इथं पण पिंड आहे. नंदी बैल पण आहे मित्रांनो. मित्रांनो हे आता हे इकडलं सारं बाजूचं पुरं गार्डन आहे मित्रांनो. लहान लेकरं वगैरे खेळासाठी. इथं मोठा मोठा महाप्रसाद राहते मित्रांनो. श्रावण महिन्यामध्ये लय मोठा महाप्रसाद बनतात मित्रांनो. इथं संध्याकाळी हातं भरले तर मित्रांनो हातं पुसून घेतो आता मी. इथं पाणी तिकडं बाजून आहे, हातच पुसून घेतो. आता इथून जाता मग तेलामाच्या दर्शनाला. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो ते. तेव्हा मित्रांनो बाहेर कसं हिरवंगार आहे. हे पहा मित्रांनो बाहेरचं हिरवंगार आहे. पुरा घाम गेला मित्रांनो. टावेल वगैरे पण नाही आणला. पाला मामाचा टावेल घेऊन करून पुरून गेला का मित्रांनो. त्याचा पण नवीनच टावेल आहे, खराब होऊन जाणे. माझ्या हातात चंद्रान भरल्या मित्रांनो. तेव्हा मित्रांनो कसं छान वातावरण, थंडगार आहे इथं मित्रांनो. उन्हाळ्याचं खूप थंड लागतं मित्रांनो. इथं पुरं
ह्या डॅमचे पाणी राहते ना मित्रांनो, त्यासाठी बघा मित्रांनो बाजूची दुसरी साईड हे बघा किती हिरवंगार असं आहे मित्रांनो. हे खूपच छान आहे. तेव्हा मित्रांनो इथं राहायचं महाप्रसाद आता बनलेलं आहे हे पुरं. त्याच्या पहिले फक्त मंदिरच होतं मित्रांनो. हे पुरं आत्ता नवीन बनलेलं आहे. आता यंदाच्या वर्षी बनलं आहे पुरं. हे बघा मित्रांनो किती हिरवंगार झाड आहे, सावली खूप सारी आहे. हे मंदिर आहे मित्रांनो जमिनीच्या अंदर आहे पुरं. आता आपण अंदर गेलो पिंडाकडे, हे मंदिर आहे वर हे दिसते त्याच्या अंदर, जमिनीच्या अंदर मित्रांनो मंदिर आहे ते. हे पहा आता आपण हे नजरा पहा मित्रांनो. परत चालू घामून गेलं तर मित्रांनो मला. ऊन खूप तापून आलं मित्रांनो. आज पाणी बंद झालं त्याच्यामुळे खूप तापून आली. पहा मित्रांनो आता हे बाणं वगैरे आहे इथं, खुर्च्या वगैरे पण आहे इथं. आणि हे बाई हिरवंगार हे पुढचं फ्रंट आहे मित्रांनो. हे पहा छान आहे. बाण वगैरे पहा मित्रांनो. तेव्हा किती वर आहे मित्रांनो आपलं मंदिर. हे बघा ते पुरं घाट आहे मित्रांनो. हे हिरवंगार जंगल आहे मित्रांनो पुरं. हे लाईक आणि शेअर करजा मित्रांनो. चालू मित्रांनो आता आपण चाललो खालतं. चाललो खालतं आता. हे ब्लॉग कसा लागला तुम्हाला सांगा कमेंट करून आणि शेअर करून. हे आहे ते बजरंगबलीचं मंदिर पहा. आणि हे आहे तलाव. तर आपण चालू खालतं मित्रांनो. आता जात आहे आम्ही त्याला माझ्या मंदिरात. या इकडे जा लागते जंगलामध्ये इकडे. हे उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहून घे जा मित्रांनो. लाईक आणि शेअर करा. असेच व्हिडिओ आणत राहतो. कमेंट करून सांगा मित्रांनो काही चुकलं तर. हे पहा मित्रांनो हे नवीन देऊळ आहे आता बनणं चालू आहे. हे पहा हे आपलं वरचं मंदिर. चला आता आपण चालू आता खालतं. ह्या गेट लाईक आणि शेअर करजा मित्रांनो. कसा लागला आहे ब्लॉग कमेंट करून सांगा आम्हाला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.